रमेश केने साहेब या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चिकनगरचे नरेंद्र सुद्धा आलेत. नरेंद्र पुढच्या मॅचसाठी आपले खेळाडू रेडी ठेवा प्लीज. सकाळी सगळं थोडंसं वेळ वाया गेला आपल्याला कव्हर करायचं, तर आता खेळाडूंना थोडं सहकार्य करा प्लीज. विक्रम मोहीर आपण आला असेल तर हे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे विक्रम मोहीर, हरेश केने, राजेंद्र, नरेंद्र, अमित, हे चांगला संघ आहे. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून आपण पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा बाहुबली यांच्याकडे रमेश केने साहेबांचं आगमन झालंय. नितीन पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. दत्ता पाटील देखील होतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बोलून तुझे मार्क होतं गिरीश पाटील, माजी उपाध्यक्ष फुटबॉल संघटनेचे. स्ट्रायकरला राजू काट, काय जबरदस्त बॅटिंग केली होती शिवरून फुटबॉल चषक मध्ये, अक्षरशः गाजवलं का चषक या बॅटरने. आपण तर चॅम्पियन देखील संघ ठरला होता. लक्ष्मण आणि राजू ही जोडी ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपल्या पासून मिडॉन आणि क्षेत्र मिडविटला सुभाषला पासून पहिला चेंडू. फटका सूर्य के यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर. 2 धावा मिळतात कापायचं, एसपी भरपूर अंतर कापते. 2 धावा मिळतात. आपण बोलले तर राजूला 2 धावा मिळतात. नागरी 40+ संघाला खातं उघडलं जात आहे. तर रमेश केने साहेबांना विनंती करतो, या रमेश दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. एक प्रसिद्ध उद्योजक देखील आहेत आणि खूप चांगले आपण तर पुरस्कार देत, नेहमी संघाला पुरस्कृत करत असतात. रमेश दादा केने साहेब आपण चिकनगर यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. गिरीश पुन्हा गोलंदाजी मार्क, लेफ्ट हँड ओव्हर देखील मार्क होतो. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, शॉट पॅडमॅन, पॉईंट कव्हर, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. फटका सूर्य के डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू वेगाने त्याला एक्स्ट्रा कव्हरला. विनोद पाटील जो चेंडूला फीड करतायत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी झाली असती. लक्ष्मण मात्र लक्ष देत नाहीयेत. लक्ष देणं फार गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. रमेश दादा केने यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धाव संख्या दाखल करतो आपण आधी चांगली सुरुवात करतो. 4 धावा कल्पेश पाटील, मला खूप चांगली माहिती देतात. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. रमेश पाटील संघनायक आता लॉंग ऑनला आलेत. लेफ्ट ऑन ओव्हर वेगाने मारा करतो. स्ट्रायकला राजू काटे. फटका सूर्य के यावेळेला लॉंग ऑन भरपूर वेगाने आले होते, पण लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. गिरीश गोलंदाजी मार्कवर राईट लेफ्ट हँड ओव्हर वेगाने मार्क होतो. चांगली सुरुवात केली. राजू काठे जो फॉर्म त्यांनी आपण तर शिरून 40+ चषकमध्ये दाखवला तोच फॉर्म त्यांनी कंटिन्यू केला. तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण रमेश आले. सूर्य फटका यावेळेला पुन्हा एकदा जिथून क्षेत्ररक्षण हॅलो ना लॉंग ऑनला, तिथे आता लॉंग ऑनला चेंडू सीमारच्या बाजूला आहे. मिडॉनला आहे क्षेत्ररक्षण, त्याच्या बाजूने चेंडू जातोय. काय बॅटिंग करतोय पॉवर प्ले मध्ये, पॉवर पॅक बॅटिंग. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दाखल कधी सलग 2 चेंडू 2 चौकार 12 धावा. चांगली सुरुवात नागरी 40+ माध्यमातून बघायला मिळते. नेक्स्ट मॅच असणारे आपण बघतो वाकलन 40+ विपक्ष चिकनगर 40+. दोन्ही संघाच्या संघात आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. गिरीश पाटीलला कमबॅक करणं फार गरजेचं आहे. लेफ्ट हँड ओव्हर वेगाने मारा करतो. बॅकपुढे जाऊन कट केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण रमेश म्हात्रेचा काहीतरी इशारा आलाय. नो चेंडू म्हणजे फ्रीट स्टेपिंग झाला असावं ते सांगतायत. क्रिकेटमध्ये पंच कोणाला नाही, माझं ज्यांना क्रिकेट खेळला आहे, ज्यांना क्रिकेट आपण ते पंचांचे अनुभव, अशा व्यक्तीला आपण क्रिकेट पंच नियुक्त करू शकता. नाही कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नाही. हाईट फॅक्टरसाठी फक्त पंचांना वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. अन्यथा ग्राउंडिंग अंपायर जे डिसिजन देते तुम्हाला मान्य करावं लागतं. कारण या सूचना देवानंद पाटील सातत्याने मी पोहोचवतोय खेळाडूंपर्यंत. जास्त का धाव फलकावरती नोट्स आहेत. 13 MPCA दूध का दूध पाणी का पाणी. गिरीश फ्रीट चेंडू. अच्छा
चेंडूवर बॅटने स्वीपचा लाजवाब चांगलं शतक्षण. शशिकांत पाटील नितीन मित्र म्हणेल 3 धावा वाचवलेत न पूर्णपणे हाईटचा फायदा करून घेतलेत. जितके चांगले कुक तितके चांगले क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. या 3 धावा कुठेतरी मोलाच्या ठरू शकतात, उपयुक्त ठरू शकतात. संख्या धावा फलकार्थ आपण पाहू शकता. कल्पेश पाटील आम्हाला माहिती येत आहेत 14 धावा. आता स्ट्राईक लक्ष्मणला आले. लक्ष्मण गोरतेकर, गिरीश पाटील लेफ्ट हँड ओव्हर द मारत आहेत. पॉवर प्ले मधला आपण तर पहिलं षटक आहे. पुढचा चेंडू, ओ चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. बॅकफुट जाऊन कट करत होतं यावेळेला. थोडंसं पडल्यानंतर ना चेंडूला बाहेर काढलंय. खरं डावखुरा गोलंदाज आहे, त्याचा आपण अपडेट चेंडू बाहेर काढलाय. डॉट चेंडूची सांगते. पहिल्या षटकाच्या सोबत जरी 14 धावा आले असेल कमबॅक करू शकतोय. समजा 40+ संघ एक ताकदवान संघ आहे आपल्या आशिषण मधून. प्रवीण पाटील थोडंसं दुखापतग्रस्त आहेत, त्यांना हाताचा जास्त प्रॉब्लेम होतो, हाताचा आणि कमरेचा. तर मी तर म्हणे तुम्हाला जर दुखापत जाणवत असेल तर तुम्ही खेळू नका. क्रिकेटपासून थोडंसं दूर राहा, विश्रांती घ्या, नंतर क्रिकेट खेळा. कारण आयुष्य तुमचं भरपूर आहे, त्या आयुष्यामध्ये तुम्हाला क्रिकेट खेळायचंच आहे. त्याच्यात गोलंदाजी मार्कवर कोण येते? थांबून तुम्ही पुन्हा एकदा घरी वाघ जखमी झाला ना, तो बरा झाल्यानंतर पुन्हा एकदा बघा त्याची डळकाळी फोडत असतो. आता त्याचा गोलंदाजी मार्कवर कोण येते? विनोद पाटील आलेत. थोडंसं क्रीजवरती जाऊन पाहणी करतायत. विनोद पाटीलच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा झाली. 40+ खेळाडू, 50+ खेळाडू आम्ही पाहिले मुंबई विभागातील. काय स्लिम बॉडी, असं वाटत होतं 50+ खेळाडू आहेत. एक चांगली संकल्पना. नेक्स्ट मॅच वाकलन 40+, चिकनगर 40+, त्यानंतर नवाली 40+, मोठी देसाई 40+. म्हणजे मोठी देसाई संघाला प्रथमच मी खेळताना पाहणार आहे. रेग्युलरच्या संघाचं मराठी बरेचसे खेळाडूंनी रेग्युलर क्रिकेट गाजवलं. विनोद पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसऱ्या टिकून स्ट्रायकरला आपण पाहू शकता. राजूला आपण पाहू शकता. ऑन साईडला वळवला चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण आता चेंडू बीड करून वेगाने चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या पार चौकार. थोडंसं वातावरण जर आपण बघितलं स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला बघायला मिळतोय. सकाळच्या माध्यमातून नितीन 7 चेंडू 17 धावांची खेळ होते. राजू काटे काय जबरदस्त बॅटिंग करतोय. रवी पवार देखील बघा सिनियरच्या तैनात आहेत, कारण त्यांना माहिती ना आपल्या संघाची स्पर्धा आहे, आपण उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. विनोद राईट ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. एक्स्ट्रा कमाला चेंडू वेगाने चाललाय. 2 शतशक पाठला करता जो चेंडूला फीड येईल. चेंडू 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. तेव्हा गोलंदाजी ऍक्शननेच चेंडू फेकलाय गिरीश पाटीलने. कारण जेव्हा जेव्हा कॉटनी वॉल्सकडे असा चेंडू जायचा ना, तो देखील गोलंदाजी ऍक्शन मध्ये चेंडू फेकायचा. तसं का दाखल चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. एक्स्ट्रा कमाला चेंडू वेगाने चाललाय. 2 धाव होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धाव फलकार्थ आपण पाहू शकतो यावेळेला 22 मधले आपण म्हणले तर 21 आहेत त्या राजू काटेच्या. एक नोची विनोद गोलंदाजी मार्कवर P2 मधले षटक होतं. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क शकला राजू. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. वाईट लॉंगाला क्षेत्ररक्षक घेतोय. नितीन SSC ट्रॉफी मध्ये आपण 20 लॉट सोडवले होते. सागाव संघाला एंट्री नव्हती, पण व्हाईट कार्ड एंट्री मिळाली त्यांना. आणि कदाचित आता तो संघ सुपर 4 मध्ये जाईल का नाही आता थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. कारण आपण जरी आमच्या गावचा संघ असला मी बोललो तरी काय जाणार नाहीये. खेळ जो चांगला करेल मैदान तो जाईल. विनोद पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅकफुटा गेला. स्क्वेअर कच्चा लाजवाब फटका. आउटफील्ड पास आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतायत. अरविंद पाटील चेंडूला थांबवतो का पाहायचं. तुझं गती कमी आली. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी होते का पाहायचं. 3 धावा पूर्ण केल्या आपण बघितलं तर इथे केल्या पूर्ण. राजू काठे कदाचित रनआउट झाला असं नाही. 3 संख्या धाव फलकार्थ आपण पाहू शकतो यावेळेला. 26 धावा. चांगलं आपण तर इथून बॅटिंग बघायला मिळते. शेड्यूल 40+ चषक जो झाला ना, जेवान पाटील त्याचीच बॅटिंग कंटिन्यू करतोय तर राजू काटे. जबरदस्त बॅटिंग. वाडेगाव इथं का बॅटिंग केली होती.
हा चेंडू पुन्हा स्टेअर केलाय, एकच जमिनी पॉइंटला चांगलं क्षेत्र शोधतंय. तर त्या सर्कलमध्ये 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकतो यावेळेला 27. नितीन काल बघा सागर संघाला 5 किलो बिर्याणी देखील मिळाली. युवराज पाटीलने लावली होती ती. काय काय बक्षिसे लावली तर देवानंद पाटील याच्याने काय तर खेळाडूंचा मनोबल वाढतं. क्या बात आहे, क्या सीताराम काका आणि आपण तर विलास दादा पाटील यांच्याकडून देखील आजच्या भोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे. विशाल पवार देखील बघा या मैदानाची भरपूर ते देखरेख करतात. नाही सुरदेव काका, तुम्ही सुभाष मात्रच्या मुलाची गोलंदाजी बघा, अवधूतची गोलंदाजी बघा. लेग ब्रेक त्याच ऍक्शन मध्ये, ऑफ ब्रेक त्याच ऍक्शन मध्ये आणि टॉप स्पिन देखील त्याच ऍक्शन मध्ये टाकतो. काका तुम्ही बघा, कारण का तुम्हाला हिऱ्याची पारख आहे. सुभाष म्हात्रेंचे सुपुत्र. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आणि काका त्याच आपण बघितलं ऍक्शन मध्ये टॉप स्पिन पण टाकतो तो. तसं आपण बोललो तर सर्वेश पाटील रॉंग वन जे चेंडू टाकतो ते फार उपयुक्त ठरतो. बघा पाण्याची मागणी केलेली आहे, कारण मैदानात जेव्हा जेव्हा पाणी पाहिजे ना देवानंद पाटील तुम्ही मागा. 45चे खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूला विनंती आहे तुम्ही आपण त्या सामना सुरू होण्याआधी काहीतरी हलका फुलका नाश्ता करा, चहामध्ये बिस्किट खा. नाही राजेश पाटील गेलेत, तरी प्रचंड मेहनत आहे ना. निजा गावात आम्ही बघितलंय कोणते मॅचेस असू दे, कार्यक्रम असू दे, प्रत्येकाचा हातभार लागतो. म्हणून तर या गावाची एकजुटी आहे ना टिकून. एकजूट टिकवायला देवानंद पाटील प्रत्येकाचा आपण तर सहवास चांगला पाहिजे आणि प्रत्येकाने कार्यक्रमात हातभार लावला पाहिजे. विशाल पाटील आमच्या माहिती, विशाल पवार आमच्या माहितीनुसार तुमच्या गावात कुक देखील भरपूर आहेत जे चांगलं भोजन बनवतात. सीताराम काका नको विसरणार, जबरदस्त भरपूर असे कुक आहेत. मला वाटतं जर मोजायला गेलं तर 50च्या पुढे निघतील. असो, देव त्यांना असंच चांगलं आपण तर आरोग्यदायक आयुष्य देव आणि त्यांच्या हातून चांगली चांगली सेवा हो. धावसंख्या दाखल कधी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27. गोलंदाजी मार्क सुभाष पाटील होते, एसपी होते. बऱ्याच दिवसानंतर एसपी आम्हाला खेळताना दिसतोय, कारण की थोडंसं बिझनेसकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं. मी ट्रॉफी सेंटर हे त्यांचं, त्यांनी ट्रॉफी शॉप उघडलंय, त्यांना ट्रॉफी सेंटर त्यांना राहणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर सुभाष पाटील एसपी होते. एसपीचं आपण बघितलं कल्पेश जेव्हा दुकानची ओपनिंग झाली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला सर्वांना बोलवलं आणि असे गॉगल्स ठेवले होते. सांगितलं तुम्हाला जे गॉगल पाहिजे तो घ्या, MRP काय तुम्ही बघू नका, तुम्हाला आवडेल तो घ्या, तो 1000 असेल 2000 असेल तुम्ही घेऊन जा. सुभाष हो, चांगला चेंडू, बॉलर बॅक टू ट्राय. आत्ता चांगलं क्रिकेट बघायला मिळते, बेस्ट वर्सेस बेस्ट. सुभाष पुन्हा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्याच संघात 31 षटक होते. आता क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळते. एक क्षेत्रक्षण आपण पॉईंटला पाहू शकतो, शशांक पाटीलला डीप पॉईंटला आपण पाहू शकतो, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण, लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ड्राईव्ह केला यावेळेला आमडापर्यंत चेंडू चालला, लॉंग ऑफला क्षेत्रक्षण मधू आहे तिथे चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळत आहे. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फॉलो करते आपण पाहू शकता 28. सुरेश पाटील देखील या संघातील एक खेळाडू, थोडीशी प्रकृती आता त्यांची सुधारत चाललेली आहे. आपण सर्वांनी देवाकडे प्रार्थना करतो लवकरात लवकर ते बरे हो आणि मैदानात पुन्हा एकदा हो. बॅक फुटा गेला, पंच केला यावेळेला, स्वीप आकाराला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक अलग दिनेश पाटील थोडंसं पण 2 धावा इथून मिळत कापायचं आणि 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. धावसंख्या धाव फलकारते आपण पाहू शकतो यावेळेला 30 धावा, 30 धावांची भागीदारी आपण पाहू शकता. लक्ष्मण गोरपेकर आणि राजू काटेचं कौतुक करेल. खूप मैदानाच्या चारी बाजूला त्यांनी फटके मारलेत. सुभाष 13 चेंडू 23 धावांची खेळी, 24 धावांची खेळी केली, 13 चेंडू 24. राजूची जे बॅटिंग आली एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, खूप चांगली बॅटिंग. लक्ष्मण 3 चेंडू 5. कल्पेश पाटील काय माहिती येतात बघा आम्हाला. चला वाकलन 30+ कॅप्टन आणि चिकनगडचे कॅप्टन या पासाठी फटका चांगला यावेळेला खोदून काढलाय. डाऊन द ग्राउंड वाईट लॉंगाला क्षेत्ररक्षक रमेश येतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचं. गुड थ्रो, थोडासा फ्लॅट आली फेकी, ॲक्युरेट फेकी थोडंसं जर आले असेल देवनाथ पाटील ऑन द स्टंप
फेकी चांगली होती, कौतुक करे रमेशचं. एका पॅक्शन चेंडूला उचललं, फेकी गेली, धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकारते. 32 धावा. कल्पेश पाटील खूप चांगली भाजी आहेत. MTC लाईव्हचं देखील मॉनिटरचं ऑपरेटरचं आम्ही कौतुक करू. नीरज 19 वर्षाचा यंगस्टार. हो, चांगला चेंडू खोदून काढलाय बघा. किती चेंडूवरती वेद, आपण आता जोराने झेप घेतली ती. असे दृश्य आपण बघितलं तर सुभाष देखील थोडसा आपण तर जे फूट तो निघालाय मैदान पायातून. तसं कदा फलकावते आपण पाहू शकतो याला 33 धावा. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. देवानंद पाटील हे मैदान ना भूतो ना भविष्य, नंतरच्या पिढीसाठी खूप महत्वाचं मैदान राहणार आहे. फटका चांगला आहे यावेळेला, चांगलं क्षेत्र फॉलो थ्रू मध्ये. सुभाष थोडस नाराज होतात, तर त्या मध्ये चेंडू लागला असतात तर कदाचित मारला असता तर लक्ष्मण बाद देखील झाले असते. चांगलं षटक आता या षटकामध्ये कमबॅक केलं, 6 धावा दिल्या. ते गोलंदाजी आवडली, टाळ्या सुभाषसाठी खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक. पलटवार हे क्रिकेटमध्ये होते असतात देवानंद पाटील, त्यामुळे काय कमबॅक केलं बघा. थोडंसं थकान महसूस करतायत. जर पाणी पाहिजे असेल तर पाणी मागून घ्या. खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करतो, कारण का थोडंसं ऊन देखील आता वाढलाय. जरी थंडीचे दिवस असतील पण सकाळी जर बघितलं ना असं वाटतं की थोडंसं पावसाळ्याचं ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं, पण आता नंतर थोडंसं लक्क सकाळ सूर्यप्रकाश आपण पाहू शकता. पाऊस नाही पडला तरी चालेल, कारण का भरपूर लग्न सराई देखील लग्न आहेत. त्याच्यात गोलंदाजी मार्कवर कोण येते थोडंसं विचारमय केलं जातं. शशांकशी बातचीत केलं ते सिनियर खेळाडू अरविंद पाटीलच्या मध्ये. चायनामॅन गोलंदाज नाही, त्यामुळे थोडंसं आता 2 षटकं कुणाला द्यायची. गिरीश पाटील नेहमी आपण तर शेवट षटक टाकायचं स्लॉगवरचं, पण आता त्यांना पहिलं षटक टाकायला लागलं आणि आता पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये देखील येतात. आता काय गोलंदाजी करतात. गायकरच्या आपण आता गोलवली 40+ब संघाने सामना जिंकला सहजतेने. विकी पवार देखील येत आहेत, म्हणजे आमचे केडीएमचे कर्मचारी आणि माजी खेळाडू गणेश पाटील. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. देवानंद पाटील जेव्हा लहान मुलं त्या मैदानात येतील ना, त्यांना वाटेल की आपल्या भावांनी काकांनी काहीतरी केलं, हे जागा राखून ठेवली, नाही तर हल्ली जागा मिळते कुठे. गिरीश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहिजे. लक्ष्मण शॉर्टचा चेंडू हिट केला, यावेळेला उंच चेंडू गेलाय. झेलची शक्यता फक्त मधू पाहतो किती उंचावरून चेंडू चाललाय. षटकार. एक वेळेला असं वाटतं की झेल होईल, पण चेंडू किती उंचावरून गेला बघा ना. तसं का धाव फलकावरती आपण पाहू शकतो यावेळेला 39. नितीन म्हात्रे मोठागाव वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लाईव्ह वरती देखील आम्ही त्यांना देतोय. जर नितीन तुम्ही आम्हाला पाहत असाल, मॅच पाहत असाल, तर तुम्हाला वाढदिवसाच्या आज तुमचा खास दिवस, त्याचाच ना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जगदंबाचरणी प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही साईबाबा चरणी प्रार्थना. गिरीश लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मार्गावर टाकला. लक्ष्मण गोरपेकर. हा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग झालंय का चांगलं पाहिजे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून दे. सलग 2 चेंडू 2 षटकार. गिरीशला पहिल्या षटकात देखील आपण आता धावा आल्या, तर या षटकात देखील 2 चेंडू 12 धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता. नागली 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 45 धावा. या आधी षटकात धावा आल्यानंतर पण आता 2 षटक आपण त्या 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. कमबॅक बघा काय जबरदस्त. लक्ष्मण 7 चेंडू 20 12 आल्यात आता 2 चेंडूमध्ये. आता एंड बदललंय. चला टॉस साठी या. वाकलन 40+ आणि चिकनगर 40+. गिरीशने एंड बदललाय, फरक पडतो का पाहायचंय. हा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग चांगला टक्कावाज पाठवून दिलं. यावेळेला मिडविकेट वाईट लॉंगांच्या मधून षटकार. सलग 3 चेंडू 3 षटकार. काय नितीन बॅटिंग केली होतं बघा. या आधीच्या षटकामध्ये 6 धावा. एसपीने खूप चांगलं कमबॅक केलं, पण पुन्हा त्या गिरीशचा पाचा वापर केला आणि गिरीशने पहिल्या षटकात देखील धावा दिल्या होत्या तब्बल 14 आणि आता या षटकात आपण तर 18 आल्या. 3 चेंडू. साक्षी भैर यांच्याकडून 1000 रुपये पार्श्विक.
हा चेंडू यावेळेला पंच वाईटची खूण करतायत आणि अजून 2 मारले तर 5,000. क्या बात आहे. साक्षी इंटरप्राइजेसच्या माध्यमातून 1000 मिळलेत. देवानंद पाटील असे जेव्हा जमा होतात ना पैसे आम्हाला पण बरं वाटतं सांगायला. तर नितीन कायला विचारा आम्हाला जेव्हा त्या दिवशी पैसे द्यायला लागले ना सप्रा मैदानावर जाम बेकार वाटलं. घरी जाताना काहीच नाही नेलं. आज चेंडू ऑन साईडला फुल केलाय. चेंडू चालला यावेळेला अडीचला क्षेत्ररक्षक घेतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकतो यावेळेला 54 धावा. काय कमबॅक केलं तर एसपीने जबरदस्त कमबॅक केलं होतं पण या षटकात धावा आल्यात. गिरीश लेफ्ट हँड राऊंड करणं मारा करतोय. चेंडू ऑन साईडला वळवलं यावेळेला डिप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक येतोय मध्ये येतोय. 1 धाव कंप्लीट केले. त्याचे 2 होतात का. नकार दिलाय कुत्रो. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 55. कल्पेश देखील बघा हिंदी मध्ये सांगतात आम्हाला 55. थोडस हसी मजाक पाहिजे देवानंद पाटील क्रिकेट म्हटलं तर. गिरीश पाटील बघा काहीतरी पंच थोडस खूण करतात. प्रसाद शास्त्री बुद्धे कदाचित बॅटरला सांगत तुम्ही या साईडला एंड बदललाय आता. गिरीश अंतिम चेंडू 4थ्या षटकातील. हा चेंडू चांगला होता. बॅटरला बाद होतोय. चांगलं रक्षण होतंय ते. आत्ता यश मला पहिला गडी बाद करण्यात 2 षटकामध्ये धावा दिला गिरीश पाटीलने. तब्बल कल्पेश आम्हाला सांगतायत आज थोडेसे मागणी झाले. ते ॲक्युरेट गोलंदाज आहेत. 15 चेंडू 24 धावांचे खेळ केले आणि गिरीशने धावा दिला 2 षटकामध्ये. कल्पेश आम्हाला सांगतात पहिल्या षटकात 14 या षटकात धावाला तब्बल 22 36 दिलेत ना. नेहमी ॲक्युरेट गोलंदाज आहे करतो पण आज मात्र नवीन बॅटर संदीप घोरपेकर 2 घोरपेकर बंधू काय बॅटिंग केली होती. शिर्डून फुट आपण आता चषकमध्ये अंतिम षटकाला कोण घेऊन तर पाहायचंय. गोलंदाजचे कॅप्टन श्याम जरा आपण आयोजकांचा संपर्क साधा. तर कॅप्टन या टॉससाठी वाकलन 40+ आणि चिकनगर 40+चे कॅप्टन बघा पुण्याला तुम्हाला कॉल केले होते. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. शशांक येतो. शशांक पाटील शशांक शॉर्टचा चेंडू पाठवून दिला यावेळेला लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमा रेषेपार चौकार. अशा प्रकारची गोलंदाजी केली तर बॅटरांना तुम्ही म्हणाल आ बैल मुझे मार. संख्या धाव फलकती. बॉल द्या देवानंद पाटील. 59 धावा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीन काळनी मगाशी सांगितलं तुम्ही जेव्हा मॅच खेळायला जाल तेव्हा तुम्ही थोडंसं वॉर्मअप करा आपण बघितलं तेव्हा तुमच्या शरीराची हालचाल होते. नरेंद्र पाटील देखील येत आहेत. शशांकचा हा चांगला चेंडू होता. आता मात्र कमबॅक केले. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पण वेगवान चेंडू का शशांकचा. नितीन आपण भाग्यवान की आपल्याला सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद पण मिळतो. शशांक लक्ष्मण शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पूल केला यावेळेला. पंचांचा इशारा काय ते पाहायचं यावेळेला. प्रसाद शास्त्रबुद्धचा इशारा आणि रमेश मात्र मला इशारा करतात षटकार. 65 13 चेंडू 39 पाहिजे. इथून पहिल्या 50 धावा कुठला खेळाडू ठरतोय का. चान्स आहे अजूनही. साक्षी इंटरप्राइजेसच्या माध्यमातून 50 धावा कुठल्या तर
1000 रुपये. गुरुदास भाऊ लांब का राहिलं या मैदान व्यासपीठावर या. तुम्हाला आम्ही मगाशी आमंत्रित केलं. सौरभ भोईरून लावलेले आहेत. चेंडू बागपीठाला कट केला यावेळेला शशांक आहेत ते शशिकांत होते. शशांक गोलंदाजी करतायत पण आता चान्स मिळणार नाहीये. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 66. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त 2 चेंडू बाकी. संदीप गोरपेकर 40 धावा मारल्यात लक्ष्मणने. शशांक चेंडू फुटता झुरता यावेळेला बॅटच्या आपण मध्ये बॉटमला चेंडू लागलाय. संदीप थोडस नाराज होत आहेत. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 67 नाही. दोघे गोरपेकर बंधू खेळतात आता. अंतिम चेंडू शशांक. हा चेंडू बागपीठा गेला यावेळेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका मारणार. क्षेत्ररक्षक आहे तिथे गिरीश पाटीलने खूप चांगला झेल घेतलाय. शॉर्टकव्हर रिजन मध्ये बॅटर बाद होतो इथे. चला टॉस साठी या. वाकलन 40 प्लस चिकनगडचे संघाला तिथे आलेले आहेत. नरेंद्र आले. स्वागत आहे नरेंद्र. आपला देखील खूप चांगले क्रिकेटर अष्टपालू खेळाडू. चला वाकलनचे कॅप्टन वाकलन 40 प्लसचे कॅप्टन टॉस साठी या. या षटकात देखील खूप चांगली वरून जाईल. 12 धावा आल्या. धाव फलकात आपण पाहिले तर 67. रमेश 68 धावांचं लक्ष्य. तर टॉस देखील आम्ही करणार दोन्ही संघाचे. चला कॅप्टन या लवकर. वाकलनचे कॅप्टन या लवकर. वाकलनचा कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर मला आल्याची नोंद करा. सतीश पाटील यांना विनंती होती की आपल्या शिवस्ते चिकनगडचे रमेश किने यांचा सत्कार करायचा आहे. तर रमेश किने साहेब या. चिकनगडचे आपला सन्मान होईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. रमेश किने साहेबांचा सत्कार केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 67 धावा केल्यात. नारिंग 68 धावांचा पाठलाग करत संदर्भ टीमला पहिला सामना गोलवली बी संघाने पहिला सामना जिंकलाय. मंगेश मात्र आम्हाला बघितले. चला वाकलन 40 प्लस सौरभ भाऊ यांना विनंती आहे. सौरभ भरत भाऊ यांना विनंती. आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा कमी कर तिकडनं. हे सर्व आमचे प्रमुख अतिथी पाहता तुम्ही मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतात. रमेश केले साहेबांना तुम्ही बघू शकाल.
सूर्यकाळा मात्र सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित त्यांना तुम्ही बघू शकाल. प्रसाद सहस्रबुद्धे पंच त्यांच्या बाजूला तुम्ही पाहत आहेत. चला वाकड संघाचे कॅप्टन लवकर आहे प्लीज. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली बघा. सुभाष आणि मधू 68 धावा चेस करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. मधुकर पाटील भेटते टाइम वाटते कंपनीचा टाइम भेटते वाटते. मनोहर भोई तर सलामी जोडी मैदान दाखल झाल्याने पहिले षटक घेऊन बघा. या टीमचा एक अप्रतिम गोलंदाज मनोहर भोईर येतात. करसन पाटील यांचे आगमन झाले. गाडवीची त्यांना विनंती असेल या करसन पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मनोहर भोईर यांना तुम्ही पाहतायत. मैदानाला संदीप गोरपेकर आहेत. चौथा गाव म्हटलं तर सिक्सर किंग म्हणून ओळख राहिली त्यांची. या मॅच मध्ये एक फुलटॉस बॉल त्यांनी जरूर मिस केला मला हरकत नाही. 67 झालेत. 68चा पाठलाग करायचे. यष्टरक्षक शरदला तुम्ही पाहतायत. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता. ब्लॉकरला चेंडू होता. सुभाष पाटील होते आमचे समालोचक. जोगेश पाटील यांचे बंधुराज. गुरुदास भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत. सर्व भोईर सुद्धा उपस्थित आहेत. साक्षी भोईर यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज ऑलरेडी मिळालंय लक्ष्मण गोरपेकरला. दोन धावा इथे मिळतील. संतोष काटे दिले होते. चला वाकड्यांचे कॅप्टन येत आहेत. नितीन पाटील या लवकर टॉससाठी. जयेंद्र भोईर बघा वाकड संघामध्ये बरेचसे खेळाडू जॉबला आहेत आणि नितीन पाटील वेगाने आलेत. त्यांचं हार्दिक स्वागत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. वेग प्रचंड मनोहरकडे आणि हीच तर खासियत आहे मनोहर भोईर या गोलंदाजी. वेग त्याच्याकडे प्रचंड. अष्टफली खेळाडू बॅटिंग सुद्धा करतात. करसन पाटील यांचे आगमन झाले. गारवीचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला पाठवून दिला लॉंग ऑनच्या वरून. सुभाष पाटीलच्या बॅटमध्ये आला पहिला षटकार. बाबूराव पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मनोहरच्या विरोधात षटकार ढोकल्या. चौथ्या बॉलवरती 9 धावा धापडकरती लागले आहेत. करसन पाटील साहेबांचं आगमन झालं. घालवीची त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटर आजही 40+ क्रिकेट खेळत आहेत. सेवातीला रेग्युलर क्रिकेट करसन पाटील साहेब भरपूर खेळले. भरपूर खेळाडू त्यांनाही भरपूर मागणी असायची. इथे फटका चांगला आहे. धाव मिळणार नाहीये. धाव मिळणार नाहीये. काही थ्रो फेकी चांगली आहे. नितीन पाटील येतात. आपण या ओव्हर नंतर टॉस करूया. सिंगलच मिळाले. धावसंख्या 10. करसन पाटील या स्वागत. आपलं एक जबरदस्त आणि नेहमीच आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळतं. समालोचन क्षेत्रामध्ये काय चुका असतील तर नक्कीच ते आम्हाला दर्शवतात.
एकच धाव मिळेल. रनआउटची संधी होती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाल्यात त्या 11. 68 धावांचा पाठला करतात. त्यापूर्वी आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन आले आहेत. नाही मला पण तिकडेच उडवला तिकडेच तिकडे सरांच्या शुभाचे टॉस होईल. श्रीपद म्हात्रे सरांच्या शुभाचे टॉस केलं होईल. लक्षात घ्या कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल. 2 षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे. 2 षटकांचा तुम्हाला जुना मिळेल. ते नियम लक्षात घ्या. राजू काटे आले गोलंदाजी करण्यासाठी. मनोहरचं पहिले षटक तुम्ही पाहिलं पॉवर प्लेचं. 11 धावा झालेल्या आहेत. फक्त 40% टॉस जिंकलाय पुढच्या मॅचचा. बघा डिसिजन काय घेतात. पुढच्या मॅच मध्ये जर्मन क्रिकेट मंडळ न्यूजे 40+B आयोजित स्पर्धा विभागाच्या संघाने स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक स्पर्धा जिंकली होती आणि तेव्हा पाटील मालिका वीरच्या मानकरी ठरली होती. बाईक सेवा मिळाली. त्यानंतर भरपूर जल्लोष निजे गावामध्ये करण्यात आला. राजू अपील करण्यात आलेले. हलकस अपील केलं होतं. राजू काटे थोडेसे उशिरा करत आहेत. कदाचित टी शर्टला किंवा ट्रॅकला लागून चेंडू गेलाय का हे सांगतायत. चेंडू वेस्टर्न वरून जातोय हे सांगतायत पंच. डॉट बॉल. बहुसंख्या स्थिर आहे. 11 वरती जात आहेत. राजू काटे मालिका वीरचा मानकरी ठरला होता शूटिंग 40+च्या स्पर्धेमध्ये. इथे चेंडू हवेत आहे. शमन वेगाने आले होते. झेल ड्रॉप झालाय. मधुरा जोरदार मिळालाय. शमन होते. धावा झाल्या 13. नारलीच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक पूर्ण केली तर साक्षी बोर यांच्या 10,000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. सर्व बोर नेहमीच पक्षाचा वर्षाव करतात 40+ वरती. खास करून आमचे बरेच बोर असतील. इथे फटका चांगला आहे. धावाही चांगला मिळतील कारण झेल ड्रॉप झाल्यानंतर मधूच्या बॅट मधून षटकार आलाय. धावा झाल्या 19. 68 धावा चेस करायच्या आहेत. टेनिस क्रिकेट 40+चा जर विचार केला तर संदर्भ टीमची चर्चा राहिली आहे नेहमीच. तर सहजा ते मॅच सोडणार नाहीयेत. 19 धावा झाल्यात. संदप नारिवली चिकनगर सध्या देसाई संघ भन्नाट फॉर्म मध्ये. अगासन उंबारली हे संघ सातत्याने चांगलं सराव करतात. वाकड संघाचा मी उल्लेख करेल. नावाली संघ नवनाथ साळुंखे कंपनी. चेंडू मिळालाय का. चला दुसरी ओव्हर त्यामुळे नवीन मिळेल. 2 षटकांचा जुना आहे लक्षात घ्या. मधू असे खेळाडू त्यांना कुठलाही चेंडू चालतो. ताकद प्रचंड आहे ना मधूकडे. टेनिस क्रिकेटमध्ये 2 40+ मध्ये 2 बाईक या खेळून जिंकलेत. अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष यांची एक स्पर्धा तुम्ही पाहिली. देसाईची स्पर्धा पाहिली. तिथे वधूला बाईक मिळाली होती. चला चेंडू दिलाय. 2 षटकापर्यंत नवीन आहे लक्षात घ्या. नंतर जुना आहे. षटकार आला. 19 धावा झाल्या आहेत.
शिवडन स्पर्धेमध्ये सुद्धा पहिल्या मॅच मध्ये बॅकफुट होता संघ. तिथून राजू काटेने ती मॅच टर्न केली आपल्या गोलंदाजीमध्ये. मात्र इथे राजूच्याच विरोधात षटकार ठोकलाय. तर राजूचा झेल ड्रॉप झाला. राजूच्या षटकामध्ये आपण पाहिलं मधूचा झेल ड्रॉप झाला. बघा हा किती महागात पडेल. झेल थोडासा कठीण होता मात्र शमनचे प्रयत्न चांगले होते. इथे चेंडू हवेत आहे आणि संदीप गोरपेकरने सोपा झेल सोडलाय. आता राजू काटे काय करतील. 2 जीवदान मिळालेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. धावा झाल्यात 20. बराच वेळा जीवदान महागात पडतात. बघू एसएससी ट्रॉफी मध्ये आपण पहिला मॅच होती वाकलन आणि काटे. संदीप फुटाण्याचा झेल ऋषी भोईने सोडला. त्याने रन्स 41 केले. त्याच महागात पडल्या वाकलन टीमला त्या स्पर्धेत बाहेर व्हावं लागलं होतं. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. इथे फटका चांगला आहे. लॉंग क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. इथे कदाचित डायरेक्ट हिट झाला असता धोका ठरला असता. बावीस धावा दाबल लागलेत. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा 22 झाल्यात. 68 धावा चेस करायचे आहेत. अजून 46 धावा करायच्या 19 बॉल मध्ये. त्यामुळे मनोहरचं एक षटक कदाचित असू शकतं मॅच मध्ये दुसऱ्या स्पेल मध्ये. फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. सुभाष आता चांगली बॅटिंग करत या मॅच मध्ये. मधून षटकार मारला. आता सुभाषच्याही बॅट मधून षटकार आलाय. दुसरा षटकार आलाय सुभाष पाटील एसपीच्या बॅट मधून. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झाल्यात 28. 28 झाल्यात. 18 चेंडूमध्ये अजून 40 करायचे आहेत. 68 टार्गेट 28 झाले आहेत संदप टीमच्या. तरी 2 आपण फलंदाज चांगले मजाचे. ज्यावेळी नागरी संघ बॅटिंग करत होते त्यांच्या 2 षटकात 27 होत्या. प्रत्युत्तर 28 बनवले संदपने. म्हणजे उत्तर चांगले दिले या मॅच मध्ये. अठरा चेंडू 40 करायचे अजूनही. मधुला जीवदान मिळालंय. तो किती महागात पडला तर या मॅच मध्ये बघायचं. नारळी टीमला 2 जीवदान मिळालेत. एक शमनला झेल थोडासा अवघड होता मात्र संदीप गोरपेकरला सोपा झेल होता. बघायचं आणि सुभाष मैदानाच्या आतमध्ये एसपी. अठरा चेंडू 40 धावा. 18 चेंडू 40 धावांची गरज. लक्ष्मण गोरपेकर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बॅटिंग चांगली केली लक्ष्मणने या मॅच मध्ये. 40 धावा उभारल्या. 15 बॉलचा खेळ त्यांनी केलाय. आता बघायचं मधू एक चांगले बॅटर आहेत. मात्र आता पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. लक्ष्मण गोरपेकर आले. पहिला चेंडू शॉर्टअप लेन्स होता. ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर होता. एक सिंगल मिळाले. धावा झालेली 29. 7 चेंडू मध्ये 17 चेंडू मध्ये मॅच मध्ये 39 रन्स अजूनही करायचे आहेत. 18-40 इक्वेशन होतं. पुढच्या मॅच मध्ये बघा वाकलनने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. चिकनगर आपली फिल्डिंग आहे. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिडवे गेटच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. सुभाष पाटीलच्या बॅट मधून होते चौकार. चार धावसंघ पुढे सरकले. आमचे धाव बघतोय आपण 33. धावांची गती चांगली. एक चांगली पार्टनरशिप करते सुभाष. 7 चेंडूचा खेळ केला. 21 होती. सुभाष बॅटिंग करतायत. रमेश सारखा आक्रमक बॅटर्स या टीम मध्ये ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती सीझनच्या सुरुवातीच्या पहिल्याच मॅच मध्ये.
2 धावा मिळाल्यात. 2 धावा झाल्यात. 35. विनोद आहे. 35 धावांची भागीदारी आतापर्यंत केली. मध्ये थोडेसे थकलेले दिसत आहेत सुभाष आणि मधुरा. तुम्ही पाहतायत फिटनेस चांगलं आहे. सातव्याने SP वर्कआउट करतात. ग्लेअरचा वापर केला बघा. बॅकफुटला गेले. जागा बनवली मात्र थ्रो फेकी ॲक्युरेट येणार नाही. SP ला माहिती आहे. धावा झाल्या 37. 31 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 31. नाही कट्टू काढू. 14 चेंडू 31. सुभाषला माहिती येणारे 2 चेंडू महत्वाचे या मॅच मध्ये. कारण 14 बॉलमध्ये 31 करायचे. आता मात्र ग्लेअर गॉगल काढलेलं आहे. ऋषी वैद्यला आम्ही पहिल्यांदा पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये. आम्ही पाहिलं त्यात गोरख मांगळूकरलाही आम्ही पाहिलं ग्रामीणमध्ये. आणि 40+ मध्ये सुभाष यांना आम्ही पाहिलंय. आणि हेल्मेटचा वापर सुनील भाणे यांनी केला. इथे सिंगल मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 38. 38 धावा झाल्यात. 30 अजूनही करायचेत. मग चेंडू शिल्लक आहेत फक्त 13. 13 चेंडू 30 बनवायचे संदर्भ या मॅच मध्ये. लक्ष्मण फटका चांगला आहे आणि टायमिंग सुद्धा चांगला आहे बघा. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मधूच्या बॅट मधून षटकार आला. मधूचा झेल जो सुटलाय 2 झेल सुटले मधूचे. ते किती मागात पडतात त्या मॅच मध्ये. आता 12 चेंडू 24. 12 चेंडू मध्ये 24. पहिल्या इनिंग मध्ये 55 धावांची भागीदारी पाहिली. या इनिंग मध्ये 44 ची भागीदारी तुम्ही पाहतायत. 12 बॉल मध्ये 24. पाणी नकोय का? 12 चेंडू 24 धावा करायच्या. मॅच संपली नाहीये. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. लक्षात घ्या. पहिल्या षटकात 11. दुसऱ्या षटकात राजू काटेने 17 आणि आता 16 दिल्यात लक्ष्मणने. त्यामुळे धावांचा ग्राफ थोडासा वाढत चालला. नाही तर मनोहर आले पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. 12 बॉलमध्ये 24 करायचे. मनोहरला सुद्धा एक षटकार मारला या मॅच मध्ये SP ने. सुभाष पाटील लेदर बॉल क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेत. गावासाठी रेग्युलर क्रिकेट ते भरपूर खेळलेले आहेत. आता 40+ खेळत आहेत. जसा वेळ मिळतो ते खेळत आहेत. मीट ट्रॉफी शॉप त्यांचं एक स्पोर्ट्सचं दुकान आहे. म्हणजे जसं वेळ मिळेल तसं आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मनोहर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 26 वरती बॅटिंग करतात SP आणि मधू 18 वरती बॅटिंग करतात. कारण मधूला 2 जोरदार मिळाले या मॅच मध्ये. 2 लेजन आमच्या व्यासपीठावरती बघा. सुखदेव बघा मात्र आणि करसन पाटील घालवली. 2 दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी क्रिकेटला एक वेगळं ग्रामर दिलं. चांगले खेळाडू घडवले. 12 बॉल 24. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 11 चेंडू 23. जशी इनिंग संपली कल्पेश एक दृश्य मी पाहिलं. ज्यावेळी सुभाष डायरेक्ट व्यासपीठावरती आले. सुखदेवांना नमस्कार केला. त्यानंतर ते बॅटिंगला गेले. तुमच्या पाठी आशीर्वाद सुद्धा पाहिजे. 11 चेंडू 23 ची गरज आहे. आणि काकाने नेहमीच खेळाडूंना मार्गदर्शन दिलंय. नाही सुभाषला माहिती 2 मिळणार नाहीये. रनआउट होऊ शकता तुम्ही. मनोहर चांगली गोलंदाजी करते दुसऱ्या स्पेलमध्ये. 10 चेंडू मध्ये 22 करायचे. आणि सुभाषलाही माहिती आहे जर इथून मनोहरचं षटक समाप्त झालं तर एक नवीन गोलंदाज वापरावा लागेल नारायणला. त्यामुळे या षटकात 8-10 आल्या तरी चांगलं असू शकते मॅच मध्ये. 10 चेंडू मध्ये 22 करायचे. मनोहर गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड द विकेट. वाईट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर कदाचित त्याचसाठी अपील केलं होतं. मात्र पंचांवर कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये. धावा झाल्यात 47.
21 अजूनही करायचे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. एस्टेच्या हातामध्ये चेंडू डॉट गेला तर तुम्ही धाव घेऊ शकत नाहीये. 2 धावा जर तुम्हाला घ्यायच्या असतील दोन्ही स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. हे काही नियम आहेत 40+चे, ते तुमच्यासाठी बंधनकारक आहेत. हा चांगला चेंडू होता. हेच तर खासियत आहे मनोहरची. वेरिएशन त्याच्याकडे चांगलं आहे. 9 चेंडूमध्ये 21 करायचे. अशोक सुभाष पाटीललाही माहिती आहे जास्त धावा जर राहिल्या तर कदाचित कठीण जाईल. त्यामुळे या येणाऱ्या 3 बॉलमध्ये 6 ते 8 येणं गरजेचं आहे. 9 मध्ये 21 करायचे आहेत. कॅल्क्युलेशन करावं लागेल. मनोहर जरी चांगले गोलंदाज असले मात्र त्याच्याही षटकार धावा बनवायला लागतील. आधी एक षटकार मारलाय मनोहरच्या विरोधात सुभाषने. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने घ्यायचा. गॅप भरपूर मोठी आहे. 2 मिळतील. 8 मध्ये 19. 8 मध्ये 19 करायचे. 8 चेंडू 19. मनोहर गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द विकेट. 8 चेंडू 19 धावा. हा चांगला चेंडू आहे. मनोहर चांगली गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. 7 चेंडू मध्ये 19 करायच्या होता. कंपल्सरी चेसिंग आहे. काय गोलंदाजी केली आतापर्यंत मनोहरने. हाच मी विचार करतो की ज्या मनोहरने पहिल्या ओव्हरमध्ये 11 दिल्या त्याला दुसऱ्या स्पेलमध्ये का नाही आणला. मात्र त्याची रणनीती वेगळी होती शरदची. कदाचित चौथ्या षटकाला ठेवत होतं. कोळेगाव एंड कडनं जयने धावा बनत होत्या. खरं तर हवेचा एंड आहे कदाचित त्याने वापर केलाय. त्यामुळे मास्टर आहेत, मास्टर माइंड आहेत शरद सुद्धा. 7-19. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाही. आता चुकवणार नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी केली. मॅचला कलाटी देणारी गोलंदाजी केली मनोहरने. आता 6 चेंडू मध्ये 19 करायचे आहेत. रमेश शेडूनच्या स्पर्धेत काय बॅटिंग केली रमेशने. आणि सुभाष पाटील एक चांगला झेल टिपलाय. आपले समालोचक जगदीश पाटील यांचे बंधुराज सुभाष. 6 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. सहा चेंडूमध्ये 19 करायचे. रमेश पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. मधुकडे तुम्ही पाहतात सलामीचे फलंदाज आहेत. लक्ष आपण मात्र संदीप गोरपेकर आलेत. विकेट हॅट्रिक घेतलं तर साक्षी बोर यांच्याकडे 1000 रुपये. संदीप गोरपेकर आलेत. साक्षी इंटरप्राइजेस नारिली म्हटलं तरी नाव भरपूर चर्चेत आहेत. बरोबर यांची कन्या हिच्या नावाने आपण सातत्याने पाहतो. ज्यावेळी एंगेजमेंट सेरेमनी झाली होती मला आठवते साक्षीची. भरपूर संख्येने मान्यवर तुम्ही पाहिले. लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं होतं. अनेक मेजवानी होती कल्पेश. साक्षीची ज्यावेळी एंगेजमेंट झाली होती नारिली होते तुम्ही बरोबर सारे नाव भरपूर चर्चेत आहे. सहा चेंडूमध्ये 19 करायच्यात. कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या. कदाचित रमेश नोट सेकंडला मधू आहेत. बॅकफुटला गेले. जागा बनवली. राजीव काटेकर सांगतो मधूकडे स्ट्राईक राहू दे असं त्यांना वाटतंय. आता बघायचंय 5 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. नितेश पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आमच्या जवानवानी विजय संघाचे एक चांगले सलामीवीर अष्टपैलू खेळाडू नितेश स्वागत आपलं. पण सक्षम या मॅचमध्ये चांगली फिल्डिंग केली. शंभरने चांगली फिल्डिंग केली. 5 बॉल 17. यासाठी कदाचित राजू काटे सांगत होते मधुला स्ट्राईक राहू दे कारण की ते थोडेसे दमलेले दिसत आहेत. आणि हे चांगलं ठाऊक आहे राजू काटेला. 4 बॉल 16 करायचे होता. 4 चौकार ठाला मी पाहिले होते आविष्कारच्या बॅटमधून SCC ट्रॉफीमध्ये कपिलच्या विरोधात. कपिल पाटील एक चांगला गोलंदाज आहे वाडेकरचा. चला चिकनगर आपण रेडी राहा. विक्रम आपली फिल्डिंग आहे लक्षात घ्या. वाकलनने बॅटिंग घेतली त्यामुळे घाई करा प्लीज. विक्रम बोर एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. 4 बॉल 16. हरेश किने आपली फिल्डिंग आहे लक्षात घ्या. खेळाडूंना सूचना करा. नाही महत्वाचं आहे फिल्डिंग आहे की बॅटिंग बऱ्याचशा एक समस्या राहते.
वायडेस्ट लॉंगॉनला धावा 4 मिळतील चौकार. 3 बॉल मध्ये आता 12 करायचे. अशा मॅचेस रमेशने बऱ्याच वेळा टर्न केलेत. 3 चेंडू 12 धावा. नाही, रमेशकडे ताकद आहे म्हणून तर रमेशने एकच रन घेतली मगाशी. त्याला माहिती आहे मधू थकलेलं आहे. 56 धावा आहेत. 68 टार्गेट आहे. 3 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. एखादा षटकार आला ना मजा येईल मॅच मध्ये. आणि तो आलाय रमेशच्या बॅट मधून तो आलेला आहे बघा. मी उल्लेख केला षटकाराचा आणि बऱ्याच वेळा हा फायदा होतो. 2 बॉल मध्ये आता 6 करायचे आहेत. एसपी जुना चेंडू घ्या बघा सुभाष. या षटकाराचा मी उल्लेख करतो ना. रमेशने सीझनची सुरुवात चांगली केली. पहिली मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्याच्याकडे आत्मविश्वास दिसतो. त्यामुळे त्याने 1 रन घेतला. ज्यावेळी मधू स्ट्रोक खेळले त्यालाही माहिती आहे 2 बॉल मध्ये आता 6 करायचे आहेत. काही करू शकतो हा असा खेळाडू आहे रमेश. जिद्दी खेळाडू आहे. त्यालाही माहिती आहे लक्ष्मण फारसे स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत नाहीये. 2 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत. आणि खेळाडूला प्रोत्साहन देणे समालोचकांचं काम असतं. रमेशला मी थोडस प्रोत्साहन जरूर दिला कारण रमेशकडे क्षमता आहे, ताकद आहे. चौकार तो भरपूर मारतो. मग शटकारी मारतो वेळ आल्यानंतर. आता 2 मध्ये 6 करायचे. काय मॅच रंगली बघा. नारिवली आणि संदीप हे चांगलं बॅटर रंगतं नेहमी. मग लक्ष्मण आपण बघितलं संदीपला विसरून चालणार नाहीये. संदीप कधी कमबॅक करू शकतो. 2 बॉल 6 रन. हा चांगला चेंडू होता. फिल्डर काय करतात थर्डमॅनचे उडी मारतात. कदाचित चेंडू त्यांच्या हाताला लागला असतं तर काय झालं असतं. 1 बॉल 4. ऋषिकेश कानेटकरने मारलेला चौकार आजही मला आठवते. भारत पाकिस्तान मॅच. 1 बॉल 4. एसपीचा जो षटकार पिसिलीच्या मैदानातला 1 बॉल 4. आणि बघायचं आता विजयाचा चौकार. रमेश चौकारांचे बादशाह आहेत. चौकार ते भरपूर मारतात. मात्र बघायचंय शेवटच्या बॉलवरती मॅच गेले. 1 बॉल 4 रन. संदीप की नारिवली पहिला गोलवली बी ने सामना जिंकलाय. दुसरा सामना कोण जिंकेल. जोरदार टाळ्या स्वागत करू आपण शेवटचा बॉलचा. 1 बॉल आणि 4 रन. जबरदस्त मॅच. इथे मात्र फुलटॉस बॉल होता. आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. रमेशने मॅच टर्न केली. जबरदस्त जबरदस्त मॅच. मनोहरचे प्रयत्न चांगले होते. म्हणजे चेंडू शेवटचा खराब होता भाऊ पाटील. बघा संदीप संघ मी मगाशी उल्लेख केला सहसा मॅच सोडणार नाहीये. आणि विनोद पाटील जेव्हा आपण समायोजन करतो बॅट्समॅनलाही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. रमेशकडे तो आत्मविश्वास होता. बघा भाऊ पाटील मगाशी उल्लेख केलेला शशिकांत पाटीलने ज्या 3 धावा वाचवलेल्या त्या फायदेशीर पडल्या या मॅच मध्ये. क्या बात आहे. नाही शशिकांत पाटील फिल्डिंग बघा. आता चौकार मनोहरने अडवला होता. कदाचित मॅच जिंकली असती नारिवली मात्र तो चौकार गेला. मग चेंडू फारसा चांगला नव्हता. तर 3 बॉल मध्ये भाऊ पाटील 4 बॉल मध्ये 16 हवे होत्या. आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करतो. 1 मिनिट. सुभाष पाटील मॅन ऑफ द मॅच 29 रन्स. म्हणजे सुभाषने बघा डिलीट केली होती रमेशला. क्या बात आहे सुभाष. नाही सुभाषने जरी 29 केले असते मात्र 4 बॉल मध्ये 16 रमेशने केलेत. तर शेवटचा चेंडू भरपूरच खराब होता. मात्र मनोहर भोईरचं मी कौतुक करेल. काय प्रयत्न होते त्याचे. भरपूर धावला होता कारण चेंडूच खराब असल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेतला रमेशने. रमेश या मॅन ऑफ द मॅच. खरं तर आम्ही सुभाषला मॅन ऑफ द मॅच घोषित केलं होतं. त्यांनी सांगितलं की याचा हकदार रमेश आहे. सुभाष आपण या. करसन पाटील यांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. नाही एसएससी ट्रॉफी मध्ये बघा सागाव संघ रमेश मात्र तुमचे अभिनंदन. तुमच्या गावात ट्रॉफी आली. काही असो व्हाईट कार्ड एंट्री मिळाली होती सागावला. दादा ट्रॉफी दादा ट्रॉफी
धावा आपण पाहिलं तर एसपीच्या 15 बॉलमध्ये 19 मध्ये 4 बॉलमध्ये 16 खेळत आहे. एसपीने सांगितलं की याचा हकदार मी नाहीये. बघा ही खेळाडू सुद्धा तुमच्या असणं गरजेचं झालं. आणि करसन पाटील यांच्या शुभ हस्ते मानवण्यात देणार. नाही भाऊ पाटीलने चांगला उल्लेख केला का शशिकांत पाटीलने जे 3 धावा थांबवल्या त्याही फायदेशीर पडल्या त्या मॅचमध्ये. भाऊ अरविंद पाटीलचा मी उल्लेख करेल त्यांनी चौकार अडवला एक. तर मला असं वाटतं की ज्यावेळी अरविंद पाटीलला मैदानात गेलो त्यांचा विचार असं होतं कदाचित की त्या एसपीला पुन्हा शेवटच्या षटकात वापरायचं असं चाललं होतं त्यांचं. राजू काटे बघा नाराज थोडेसे भरपूर दूर